नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इयत्ता तिसरी, विषय मराठी, पाठ क्रमांक 23. पाठाचे नाव आहे रमाई भीमराव आंबेडकर. पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर करुणा जमदाडे. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. माझा परिचय. बालमित्रांनो, या फोटोतील ही व्यक्ती कोण आहे? रमाई भीमराव आंबेडकर ही या फोटोतील व्यक्ती आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. रमाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंदगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील पोयबावडी येथील चाळीत ते राहण्यास गेले. बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली तेव्हा रमाईचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईवर पडली. रमाईचा स्वभाव मितभाषी, दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी होता. त्या कर्तव्यनिष्ठ व सुसुख त्यागी होत्या. अशा खडतर स्थितीतही मनाची शांतता आणि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या विधवा भाऊजाईला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही. त्यांचे उत्तम प्रकारे पालनपोषण केले. हालापेष्टातही कधी कुरकुर केली नाही. काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही. दीनदलित समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवले. खूप दुःखे वाट्याला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले तर त्या हुरळूनही गेल्या नाहीत. रमाईंना कारुण्याची मूर्ती असे संबोधले जाते. त्यांच्यासमोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत. त्यांनी शांतपणे सर्व संकटे झेलली. आपल्या दुःखांकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला. देशात दीनदलितावर खूप अन्याय आणि अत्याचार होत असत. त्यांना मानसन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते. अशा परिस्थितीत रमाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमावले. भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूप परिश्रम घेतले म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. बहिष्कृत कार्यकारिणी सभेची स्थापना करून पददलितांच्या स्वावलंबन, स्वाभिमानी आत्मोद्धारासाठी वसतिगृहाची स्थापना केली. सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू झाले. पुढे त्यांनी शिक्षण संस्थाही सुरू केली. पुढे रमाई यांनी धारवाड येथील वसतिगृहास भेट दिली. त्यावेळी तेथील वसतिगृहात त्यांना अन्नधान्याचा तुटवडा दिसला. मुलांना खायला एकही दाणा नव्हता. दुकानदाराचे वाहनसामानाचे बिल थकले होते. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या. त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले.
असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्या काही दिवसाची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले. रमाईच्या प्रेमाने व वात्सल्याने वसतिगृहातील मुले भारावून गेली. त्यांच्या या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला. रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकार करण्यासाठी त्या शेवटपर्यंत जगल्या. त्यांची जिद्द आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते. बालमित्रांनो, समजले ना रमाईचे जीवनकार्य? चला तर मग पाठातील शब्दार्थ पाहूया. निधन, निधन म्हणजे मृत्यू. अनुपस्थित म्हणजे गैरहजेरीत. दीन म्हणजे गरीब. पालनपोषण म्हणजे सांभाळ करणे. बेगमी म्हणजे साठा. राज्यघटना म्हणजे संविधान. वात्सल्य म्हणजे प्रेम. तुटवडा म्हणजे कमतरता. झगडणे म्हणजे लढणे. हे शब्दार्थ वहीत लिहून काढा व दिलेला पाठ 2 वेळा काळजीपूर्वक वाचा. पाठाचा स्वाध्याय पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया.